नमस्कार मंडळी, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता इकडे नुपूर आणि मल्हारचं लग्न झालेलं असतं, पण आता तिच्यासमोर एक व्यक्ती वेदांची बॅग आणून ठेवतो. तर मग ती म्हणते की ही तर माझ्या वेदांची बॅग आहे, ही इथे कशी काय? आणि मग आता इकडे सगळं काही नुपूरला समजलेलं असतं की हा मल्हार जो आहे त्यानेच हे सगळं केलेलं आहे. या बॅगेमधलंच सगळी डायरी वगैरे वाचून त्याने मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला. मग आता जी नुपूर आहे ती मल्हारला इकडे बोलते की अच्छा, म्हणजे तुम्ही हे सगळं ह्यातली डायरी वाचून माझ्या वेदांत जसा माझ्याशी वागायचा तसं केलं का? असं आता इकडे नुपूर बोलते. तेवढ्यातच आता ती आत तिथे शिरलेली असते ती बाई म्हणते, अहो एवढंच नाही तर ते काय बोलले आहेत त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे. तर मग आता इकडे गुन्हेगार वेदांचा जो मल्हारच आहे ते इकडे नुपूरच्या समोर सत्य आलेलं असतं. आणि इकडे जो मल्हार आहे तो बोललेला असतो की मी माझ्या प्रायश्चित्त म्हणून मी आता नुपूरशी लग्न करणार आहे. हे सगळं काही नुपूरने ऐकलेलं असतं. आता नुपूर आणि मल्हार या दोघांचा संसार चांगला गुण्यागोविंदाने होणारच नाही, तर त्याच्यामध्ये आता नुपूरच्या मनात ही अडी निर्माण होणारच आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, नुपूर मल्हारला माफ करेल का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.